नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 3 लाखाच्या कोटींच्या गप्पा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, आकृत्या पूर्ण करा. त्यातील गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेली कृती. बघा, या ठिकाणी 4 कृती झालेल्या आहेत. पहिली कृती आपण बघणार आहोत. कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझाऱ्या घालणे, चहा घेणे, दगडी बाकावर बसून गप्पा मारणे आणि शेवटचं आहे बुक स्टॉलवरून वर्तमानपत्र घ्या व वाचा. या प्रकारच्या गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती आहेत. पुढचं बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2, योग्य विधान शोधा. या ठिकाणी मध्ये 4 विधान दिलेली आहेत. लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती. दुसरं, म्हातारा व तरुण करोडपती होते. तिसरं, तरुण वकिली करायला परदेशात जात होता. आणि चौथं, 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण. योग्य विधान आहे 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण. त्यातील म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते. म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. तिसरं, म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते. आणि चौथं, म्हातारा व तरुण बेजबाबदार होते. यातील योग्य विधान आहे म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. प्रश्न क्रमांक 3, तुमच्या शब्दात लिहा. समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाआधारे लिहा. भामट्यांनी बॅग पडवल्या हे पाहिल्यावर समोरच्या बाकावरच्या प्रवाशाला काका पुतण्याबद्दल सहानुभूती वाटली आणि आश्चर्य सुद्धा वाटले. त्या प्रवाशाचे म्हणणे तर मला पूर्णपणे पटले. एक तर प्रवासामध्ये उचले पुरते चोर संधी शोधतच असतात. खरे तर सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्याकडे काय काय आहे, विशेषतः पैसा अडका किती आहे, मौल्यवान वस्तू किती आहे हे मोठ्याने बोलून सांगू नये. पोलिसांमध्ये तक्रार देण्याची त्या प्रवाशाने केलेली सूचना मला पटली. अशा वेळी ताबडतोब पोलिसांची मदत घेतली पाहिजे. विशेष म्हणजे कोणताही परिचय नसताना त्या प्रवाशाने त्या काका पुतण्याला खर्चासाठी पैसे देऊ केले. यातून त्या प्रवाशाचा दयाळू स्वभाव प्रत्ययाला येतो. कोट्यावधीच्या रकमा असलेल्या पडवल्यावरही काका पुतणे शांत कसे, हे आश्चर्य वाटण्यासारखे होते. त्या प्रवाशाला आश्चर्य वाटले, यात नवल काहीच नाही. दुसरा प्रश्न आहे, पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा. उत्तर, सुरुवातीला ते दोघेजण काका पुतण्याच आहे असे मला वाटले. इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले. पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका त्याला संपूर्ण मदत देऊ पाहत आहे. काकांबद्दल आदर वाटू लागला. पुतण्याला मात्र पैशांची फारशी किंमत नसावी असे वाटू लागले. पुढे मात्र लाखो कोटींच्या गप्पा पटेनाशा होतात. त्यातही विशेष म्हणजे 10 कोटी, 80 लाख, 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने इतक्या गोष्टी प्रवासातल्या बॅगेमध्ये मावणे शक्यच नाही. कोणताही शहाणा माणूस इतके पैसे व दागदागिने अशा प्रकारे रेल्वे प्रवासात घेऊन जाणे शक्यच नाही. लोकांची केवळ गंमत करावी म्हणून ते अशा गप्पा मारीत असावेत असे वाटू लागले. शेवटी सत्याचा उलगडा होतो. खेळूया शब्दांशी. त्यातील खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा. त्यातील पहिलं, राजा तुला इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? प्रश्नार्थी वाक्य. दुसरं, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. विधानार्थी वाक्य. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. आज्ञार्थी वाक्य. चौथं वाक्य आहे, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. उद्गारार्थी वाक्य. त्यातील खालील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी शब्द दिला आहे, त्यातील मूळ शब्द आणि सामान्य रूप आपल्याला शोधून लिहायचं आहे. पहिला शब्द आहे भावाला. त्यातील मूळ शब्द आहे भाऊ आणि सामान्य रूप आहे भावा. दुसरा शब्द आहे शाळेतून. त्यातील मूळ शब्द आहे शाळा आणि सामान्य रूप आहे शाळे. तिसरं, पुस्तकांशी. मूळ शब्द आहे पुस्तके आणि सामान्य रूप आहे पुस्तकान. चौथा शब्द आहे फुलांचा. मूळ शब्द आहे फूल आणि सामान्य रूप आहे फुला.
पाचवा शब्द आहे आईने. मूळ शब्द आहे आई आणि सामान्य रूप आहे आई. पुढचा प्रश्न, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. त्यातील पहिलं, गप्पा रंगणे. बऱ्याच 5 वर्षांनी घरी आलेल्या काकांशी पप्पांच्या छान गप्पा रंगल्या. दुसरं, पंचायत होणे. यावर्षी सहलीला जायचे नाही असे मुख्याध्यापकांनीच म्हटल्यावर सर्व विद्यार्थ्यांची पंचायत झाली. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलवून वाक्य पुन्हा लिहा. पहिलं वाक्य, त्यांचा खेळातील दम संपत आला. त्याचा खेळातील दम संपत आला. दुसरं, कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला. उत्तर, कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला. तिसरं, क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. उत्तर, क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती. शोध घेऊया. विनोदी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची नावे व त्यांचे साहित्य यांचा शोध आंतरजालाच्या सहाय्याने घ्या. त्यांची यादी तयार करा. पहिलं, मुकुंद टाकसाळे. गमती, गमतीत, टाकसाळीतील नाणी आणि तुका म्हणे हे त्यांचे साहित्य आहे. दुसरं, प्रल्हाद केशव अत्रे यांचे साहित्य झेंडूची फुले, अशा गोष्टी अशा गमती. पुढचं आहे ची वी जोशी. वायफळाचा मळा, हापूस पायरी, आणखी चिमणराव. चौथं, पु ल देशपांडे. व्यक्ती आणि वल्ली, असामी असामी, बटाट्याची चाळ. पुढचे आहेत रमेश मंत्री. पळसाला पाने 5, अति झाले नि हसू आले, मावशी हरवली, हास्यधारा आणि हुलकावणे. सहावे आहेत द मा मिरासदार, भूताचा जन्म, हसणावळ, मिरासदारी आणि अंगद पंगत हे त्यांचे साहित्य आहे. खालील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी शब्द, मूळ शब्द, सामान्य रूप, विभक्ती प्रत्यय आणि विभक्तीचे नाव आपल्याला लिहायचे आहे. पहिलं या ठिकाणी दिलं आहे मुंबईला. मूळ शब्द मुंबई, सामान्य रूप मुंबई, विभक्ती प्रत्यय ला आणि विभक्तीचे नाव चतुर्थी. दुसरा शब्द आहे सोन्याचे. सोने मूळ शब्द, सोन्या सामान्य रूप, चे विभक्ती आणि विभक्तीचे नाव आहे षष्ठी. पुढचा शब्द आहे भारतात. मूळ शब्द भारत, सामान्य रूप भारता, विभक्ती त आणि विभक्तीचे नाव षष्ठी. गाडीने. मूळ शब्द आहे गाडी, सामान्य रूप गाडी, विभक्ती ने आणि विभक्तीचे नाव तृतीया. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 3 लाखाच्या कोटींच्या गप्पा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.